आपण मेटलिक बॉन्डिंग आज पाहणार आहोत आणि मेटलिक बॉन्डची डेफिनेशन मी इथे बोर्डवर आधी लिहून ठेवलेली आहे ती अशी आहे द कन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ मेटल आर हेल्ड टुगेदर बाय सम अट्रॅक्टिव्ह फोर्सेस विच इज नोन ऍज मेटलिक बॉन्ड. आता हे सम अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कुठले आहेत की जे कन्स्टिट्युएंट पार्टिकलला एकत्र धरून ठेवतात, एकत्र होल्ड करून ठेवतात. ओके, तर ते कन्स्टिट्युएंट पार्टिकलला होल्ड करून ठेवणारे जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत ते मेटलिक बॉन्डिंग मधले वेगवेगळ्या मॉडेलच्या मदतीनं एक्सप्लेन केल्या गेलेल्या आहेत. त्यापैकी एक मॉडेल आहे इलेक्ट्रॉन सी मॉडेल. ओके, तर इलेक्ट्रॉन सी मॉडेल वरून आपण मेटलच्या बऱ्याचशा फिजिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या एक्सप्लेन करू शकतो. त्यापैकी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असेल, थर्मल कंडक्टिव्हिटी असेल, मेटलिक लस्टर असेल, मेलेबिलिटी अँड डक्टाइलनेस असेल, ह्या सगळ्या प्रॉपर्टी तुमचं इलेक्ट्रॉन सी मॉडेल जे आहे मेटलिक बॉन्डिंगच्या संदर्भातलं ते एक्सप्लेन करत असतं. आता इलेक्ट्रॉन सी मॉडेलमध्ये मेटलिक बॉन्डिंग कशा प्रकारे एक्सप्लेन केल्या गेलेली आहे ते आपण इथे थोडंसं लक्षात घेऊ. आपल्याला माहित आहे का मेटल्स जे आहेत ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. मेटल्स काय असतात? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. ओके, तर मेटल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. तर इथे होतंय काय का जोही मेटलचा तुमचा ऍटम आहे, ओके, जोही तुमचा मेटलचा ऍटम आहे असं आपण कन्सिडर करू. हा मेटलचा ऍटम काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतात. दॅट्स वाय द मेटलच्या आयन मध्ये कन्व्हर्शन होतं, म्हणजे मेटल आयन तिथे फॉर्म होत असतं आणि प्लस आपल्याला काय भेटतात? इलेक्ट्रॉन भेटतात. ओके, प्लस आपल्याला एन इतके इलेक्ट्रॉन भेटतात, एन इतका पॉझिटिव्ह चार्ज त्या मेटलमध्ये असतं. ही गोष्ट आपल्याला माहित आहे. काहीच असंच इथे काय केलेलं आहे आपण समजत असतो का मेटलचा जो तुमचा ऍटम आहे तो काय करतं? इलेक्ट्रॉन लॉस करतो, म्हणजे हा जो त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो त्या मेटलनी लॉस केलेला आहे आणि तो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन या मेटलच्या पॉझिटिव्हली चार्ज आयनच्या अराउंड जो आहे तो तिथे फिरत असतो. तर आपण इथे हा एक मेटलचा पॉझिटिव्हली चार्ज आयन घेतलं, त्याच्यानंतर हा याचा सपोज आपण काय करू? इलेक्ट्रॉन घेऊ. ओके, आणखी परत मी इथे काय घेतलेलं आहे? मेटलचा आयन घेतलं, त्याचा हा एक इलेक्ट्रॉन असेल, तसंच असं. ओके, तर प्रत्येकच मेटलचा ऍटम काय करतं? इलेक्ट्रॉन त्याचे जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, त्याचे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात, ओके, फ्री इलेक्ट्रॉन्स आपण त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणूया. हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन या पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयनच्या अवतीभोवती मूव्ह होत असतात. त्यांना आपण फ्री इलेक्ट्रॉन असेही म्हणत असतो किंवा त्यांना आपण मोबाईल इलेक्ट्रॉन असेही म्हणत असतो. असं आपण मेटलिक बॉन्डिंग समजून घेण्यासाठी इलेक्ट्रॉन सी मॉडेलमध्ये समजत असतो. तर इथे परत एक मी मेटल घेतला, तो पॉझिटिव्हली चार्ज आहे मेटलवर, मेटलच्या आयनवर, आणि त्याच्या अवतीभोवती हा काय इलेक्ट्रॉन आहे. ओके, तर हा एक इलेक्ट्रॉन घेतला. तर असं सगळे इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्सच्या अवतीभोवती काय होत असतात? मूव्ह होत असतात. तर हे सतत काय होतं? फिरत राहत असतात. ओके, आणि याच्या अवतीभोवती, या पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयनच्या अवतीभोवती हे इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात आणि हे मूव्ह होत असल्यामुळेच बऱ्याचशा फिजिकल प्रॉपर्टी जसे की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ओके, थर्मल कंडक्टिव्हिटी, मेटलिक लस्टर, ओके, नंतर काय मेलेबिलिटी अँड डक्टाइलनेस, ह्या प्रॉपर्टी ज्या आहेत ह्या एक्सप्लेन केल्या जातात. आता कसं लक्षात का? मी ते पहिल्यांदा हे जे इलेक्ट्रॉन सी मॉडेल मेटलिक बॉन्डिंगच्या संदर्भात काढले हे आपण एकदा लक्षात घेऊ. काय आहे तर हा मेटलचा पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे, त्याच्यावरती त्याचा इलेक्ट्रॉन, आणि हे प्रत्येकच मेटल आयननी जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्याच्या अवतीभोवती आहेत असं आपण म्हटलं. हे इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, हे त्या मेटलच्या ऍटमच्या अवतीभोवती कुठल्याही डायरेक्शननी, ओके, फिरत असतात. ओके, ठीक आहे. आता होतं असं का इलेक्ट्रिसिटी कशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन सी मॉडेलवरून मेटल कंडक्ट करू शकतात हे आपण कसं एक्सप्लेन करतो? तर लक्षात घ्या, इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन कशामुळे होत असते तर आपण म्हणत असतो इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन म्हणजे आपण म्हणत असतो का फ्लो ऑफ चार्ज म्हणजे काय असतं? तुमचं कंडक्टन्स असतं. ओके, फ्लो ऑफ चार्ज. तर आपण लक्षात घ्या, हा इथे एक मेटलचा तुकडा घेतला, तर या मेटलच्या तुकड्यामध्ये खूप सारे काय राहणार आहे? तुमचे फ्री इलेक्ट्रॉन राहतील. ओके, काय राहतील? फ्री इलेक्ट्रॉन राहतील. ओके, त्या फ्री इलेक्ट्रॉनलाच आपण काय म्हणतो? मोबाईल इलेक्ट्रॉन असंही म्हणू. ओके, तर हे फ्री इलेक्ट्रॉन या मेटलच्या सरफेसमध्ये, मेटलचा हा जो एक तुकडा घेतला मी, याच्यामध्ये राहतील. ओके, मी जे पॉझिटिव्हली चार्ज मेटलचे आयन जे आहेत हे तिथे काढलेले नाहीत. पहा, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे या मेटलिक रॉड मध्ये आपण इथे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आता कंडक्शन, इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन कसं होते? सपोज मी इकडून एखादा इलेक्ट्रॉन जर या मेटलच्या या एंडला इन केला
तर ऍट द सेम टाइम इकडून एखादा इलेक्ट्रॉन या मेटलच्या रॉडच्या दुसऱ्या टोकावरून काय होते, आउट होत असतात. ओके, तर मेटलमध्ये असे फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळे मेटल काय करू शकतात, इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन करू शकतात. ओके, तर हे सगळे काय आहेत, ते फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, हे जर इलेक्ट्रॉन सी मॉडेल तुम्ही कन्सिडर कराल तर आपण असं कन्सिडर करू की इथून जर एक इलेक्ट्रॉन तुम्ही इकडे ऍड केला मेटलच्या या इलेक्ट्रॉन सी मॉडेलमध्ये, तर ऍट द सेम टाइम इकडून एक इलेक्ट्रॉन काय होईल, आउट होईल. तर फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळे मेटल काय करू शकतात, इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन करू शकत असतात. ओके, इलेक्ट्रिक कंडक्शनच्या बाबतीत आणखी एक गोष्ट अशी असतं का जेव्हा तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करता, जेव्हा तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करता तेव्हा हे जे काय पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत त्याला आपण कर्नल असंही म्हणतो. तर हे जे काय पॉझिटिव्हली चार्ज आयन आहेत जेव्हा तुम्ही हीट जास्त करता म्हणजे टेम्परेचर जेव्हा वाढतं तेव्हा हे व्हायब्रेट व्हायला लागतात. ओके, हे पॉझिटिव्हली चार्ज जे मेटलचे आयन्स मी इथे दाखवले ते काय व्हायला लागतात, व्हायब्रेट व्हायला लागतात. कधी, जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवता, हीट करता. ओके, हीट करता म्हणजे काय 2, 4, 5 डिग्री सेल्सिअस हीट वाढवल्याने काही होणार नाही. खूप जास्त टेम्परेचरला, खूप हाय टेम्परेचरला, ओके, खूप हाय टेम्परेचरला जेव्हा हे पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन जेव्हा व्हायब्रेट व्हायला लागतात आणि व्हायब्रेट व्हायला लागल्यामुळे इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन जे आहे ते कमी होत असतं. ओके, लक्षात घ्या, जेव्हाही मेटल मधलं टेम्परेचर वाढतं तेव्हा त्याचं कंडक्शन जे आहे मेटलचं कमी होत असतं. एक ही फिजिकल प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटीच्या संदर्भातली की टेम्परेचर जर तुम्ही मेटलचं वाढवलं तर त्याची कंडक्टिव्हिटी कमी होत असतं. तर तसं का होत असेल हे आपण असं इलेक्ट्रॉन सी मॉडेलवरून समजून घेत असतो की जेव्हाही टेम्परेचर वाढतं तेव्हा या मेटल मधले हे पॉझिटिव्हली चार्ज आयन व्हायब्रेट व्हायला लागतात आणि व्हायब्रेट झाल्यामुळे इथे ट्रॅफिक या पॉझिटिव्हली चार्ज आयनची काय होत असेल, वाढत असेल आणि त्यामुळे हा जो काय फ्री इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यातले हे कुठल्याही डायरेक्शनने असे मूव्ह होत असतील इथे कसेही. ओके, हे यांचं हे मूव्ह होण्याचे सपोज काय असेल, सपोज आपण हे असे मूव्ह होत असतील त्यामुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी होत असतं, बरोबर आहे. पण जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा हे आयन्स पॉझिटिव्हली चार्ज आयन व्हायब्रेट व्हायला लागतात आणि तिथे ट्रॅफिक वाढल्यामुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इझिली होत नाही आणि म्हणून तिथे कंडक्टर्स जे आहे, कंडक्टिव्हिटी जी आहे ती काय होते, डिक्रीज होते टेम्परेचर वाढले की. ओके, आता पुढचं एक प्रॉपर्टी आहे याच्यातली की थर्मल कंडक्टिव्हिटी. आता थर्मल कंडक्टिव्हिटी कशी एक्सप्लेन केलं जातं, आपल्याला माहित आहे का मेटल्स आर द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल इलेक्ट्रिसिटीला आणि हीटला का कंडक्ट करतात, तर कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिसिटीची तर आपण पाहिली का फ्री इलेक्ट्रॉन इकडून जर तुम्ही ऍड केले तर दुसऱ्या ठिकाणाहून दुसऱ्या एंडवरून मेटलच्या काय होत असतात, निघून जात असतात. पण थर्मल कंडक्टिव्हिटी कशी असतात, तर थर्मल कंडक्टिव्हिटीच्या आपण संदर्भात आपण असं लक्षात घेऊ, सपोज मी मेटलचा एक तुकडा घेतला, थर्मल कंडक्टिव्हिटी काय आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, तर थर्मल कंडक्टिव्हिटी लक्षात घेण्यासाठी एखादा मेटलचा तुकडा जर आपण घेतला आणि त्याला जर मी या एंडला हीट करायला लागलो, म्हणजे काय करायला लागलो, याला हीट करायला लागलो, तर तुम्हाला माहित आहे का फ्लो ऑफ हीट जो असतो, फ्लो ऑफ हीट जो आहे तो लो टेम्परेचर पासून, ओके, लो टेम्परेचर पासून तो हाय टेम्परेचर पर्यंत जात असतं. तुम्ही एखादा मेटलचा रॉड घ्या, तुमच्या गॅसच्या बर्नरवर पेटवा, फ्लेमवर ठेवा, तर काय होईल, हळूहळू त्याचं एक एंड जे आहे ते गरम व्हायला लागतं आणि मग करता 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 कडा हळूहळू तो काय होतं त्याचं दुसऱ्या एंड पण काय व्हायला लागतं, त्याचं तापायला लागतं, ओके, गरम व्हायला लागतं. तर हीट काय होतंय, हाय टेम्परेचर पासून लो टेम्परेचर कडे काय होत असते, फ्लो होत असते हीटचा. आता हीटचा फ्लो हाय टेम्परेचर पासून लो टेम्परेचर कडे होत असतं हे आपल्याला माहित आहे, पण ते हीटचा फ्लो हाय टेम्परेचर पासून लो टेम्परेचर कडे का होते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर ते इलेक्ट्रॉन फ्री मॉडेलवरून आपल्याला लक्षात येऊ शकतं. ते असं आहे की जेव्हा तुम्ही मेटलचा एखादा रॉड एखाद्या एंड कडून हीट कराल तेव्हा होते असं की या इलेक्ट्रॉनची, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे जे काय फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, ओके, या फ्री इलेक्ट्रॉन्सला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असंही म्हटलं होतं. ओके, त्यालाच आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रॉन सी असंही म्हणू शकतो. ओके, तर हे फ्री इलेक्ट्रॉन, हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, हे मोबाईल इलेक्ट्रॉन हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करतात आणि हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केल्यामुळे हे जे काय हे तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्सची मोबिलिटी जी आहे, त्यांची कायनेटिक एनर्जी जी आहे ती वाढून जाते, हे मूव्ह व्हायला लागतात, त्यांची मुवमेंट जी आहे ती वाढून जाते आणि एकमेकांवर आदळल्यामुळे हीट जी आहे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे हीट जी आहे ती एका एंड पासून दुसऱ्या एंड कडे काय व्हायला लागते, ट्रान्सफर व्हायला लागते. ओके, सिंपल असं मी म्हणेल का जेव्हाही तुम्ही मेटलचा एखादा
एंड एखादं कुठलंही टोक जर तुम्ही हिट करता तेव्हा त्या एंडला असलेल्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढतं, त्यांची मोमेंट जी आहे ती वाढतं आणि त्यामुळे ते इलेक्ट्रॉन एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे काय व्हायला लागतात, मूव्ह व्हायला लागतात. आणि दॅट्स वाय ते इलेक्ट्रिसिटी सॉरी हीटचे काय करू शकतात, कंडक्टन्स हीटला काय करू शकतात, कंडक्ट करू शकतात. अशा प्रकारे आपण थर्मल कंडक्टिव्हिटी पण या इलेक्ट्रॉन सी मॉडेल वरून लक्षात घेऊ शकतो. ओके, आणखी एक गोष्ट आहे की मेटलच्या प्रॉपर्टीत तुम्ही म्हटलं असेल का, तुम्ही लहान लोअर स्टँडर्ड मध्ये पण पाहिलं असेल का, मेटल जे आहे ते मेटॅलिक लस्टर दाखवत असतात. आता हे मेटॅलिक लस्टर काय आहे, तर मेटॅलिक लस्टर मीन्स मेटलला एक चमक असते. ओके, चकाकी म्हणू शकतो आपण त्याला, जी शाईन असते मेटलची, त्या मेटलच्या शाईनलाच आपण मेटॅलिक लस्टर असं म्हणत असतो. ओके, मेटल कुठल्याही मेटलचा सरफेस जर तुम्ही क्लीन कराल, त्याला जर घासून घ्याल तर तो चमकायला लागते. तर तो त्या मेटॅलिक लस्टर मागे कारण काय असतं, तर मेटॅलिक लस्टर मध्ये पण हे जे काय मेटल्सच्या अवतीत मेटल्सच्या क्रिस्टल मध्ये असलेले हे मोबाईल इलेक्ट्रॉन्स, हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, हेच त्या मेटॅलिक लस्टरच्या मागे कारणीभूत आहेत. फ्री इलेक्ट्रॉनमुळे, या मोबाईल इलेक्ट्रॉनमुळे मेटलला काय आलेलं असतं, लस्टर आलेलं असतं, त्याला चककी आलेली असते. आता मेटलची परत एक प्रॉपर्टी आहे मेलाबिलिटी अँड डक्टाइलनेस. ओके, तर ही मेलाबिलिटी आणि डक्टाइलिटी काय आहे, तर पहा आपण मेटलला ठोकून, ओके, त्याला मेटलला ठोकून म्हणजे प्रेस करून, ठोकून आपण मेटलचा पत्रा बनवू शकतो. ओके, त्याचा शेप चेंज करू शकतो, म्हणजे त्याचा पत्रा बनवू शकतो. ओके, एखादा मेटलचा क्रिस्टल घेतला तर त्याला काय करू शकता, तुम्ही ठोकून त्याचा पत्रा बनवू शकता किंवा त्याला ठोकून त्याची तार बनवू शकता. ओके, तर हे मेटलच्या संदर्भात शक्य आहे. तुम्ही कुठलाही नॉन मेटलला घेतलं तर त्याला तुम्ही ठोकून त्याचा तार बनवू शकत नाही किंवा त्याचा पत्रा बनवू शकत नाही. तर ठोकून त्याचा पत्रा बनवणं किंवा तार बनवणं ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत यालाच आपण त्याची मेलाबिलिटी अँड डक्टाइलिटी म्हणत असतो. आता ही मेलाबिलिटी अँड डक्टाइलिटी मेटलची इलेक्ट्रॉन सी मॉडेल कशा प्रकारे एक्सप्लेन करते हे आपण लक्षात घेऊ. पहा, हा मेटलचा आयन्स आहे. ओके, हे मेटलचं पॉझिटिव्हली चार्ज आयन, त्याच्या अवतीभोवती हा फ्री इलेक्ट्रॉन, मेटलचं पॉझिटिव्ह चार्ज आयन्स, त्याच्या अवतीभोवती फ्री इलेक्ट्रॉन, असे पॉझिटिव्हली चार्ज मेटलचे आयन आणि त्याच्या अवतीभोवती त्याचे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. मग देन मेटलचे काय आहेत, परत पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत आणि त्याच्या अवतीभोवती फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. ते एका स्पेसिफिक रिपीटिंग मॅनरनी, असं म्हणू आपण, स्पेसिफिक रिपीटिंग मॅनरनी याच्यामधले आयन्स आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते अरेंज झालेले आहेत. ओके, आयन्स जे आहेत मेटलचे ते तर फिक्स आहेत, ते तर व्हायब्रेट होणार नाही, त्यांची पोझिशन फिक्स आहे. ओके, ते हलणार नाही. पण होतं काय की हे इलेक्ट्रॉन काय होत असतात, मूव्ह होत असतात. ओके, जसं की मी तुम्हाला एक अॅनिमेशन इथे दाखवतोय की ज्या अॅनिमेशन मध्ये तुम्हाला दिसतात की इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते मूव्ह होत आहेत. ओके, तर इलेक्ट्रॉन तर मूव्ह होत असतात, पण हे जे पॉझिटिव्हली चार्ज मेटल आयन्स आहेत हे तर त्यांच्या जागेवर फिक्स आहेत ना. ओके, तर एका स्पेसिफिक रिपीटिंग मॅनरनी मेटलमध्ये असलेले हे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स म्हणजेच आपण त्याला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणून हे अरेंज झालेले आहेत. ओके, आणि त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन कसं आहे, तर पॉझिटिव्हली चार्ज हे आयन्स आणि हे सी ऑफ इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन हे एकमेकाला होल्ड करून ठेवतात, एकमेकाला अट्रॅक्ट करून ठेवतात आणि त्यालाच आपण मेटॅलिक बॉन्डिंग म्हणत असतो. तर जेव्हा तुम्ही त्याला प्रेस करता, तुम्ही त्याला जेव्हा ठोकता, जेव्हा त्याच्यावर तुम्ही प्रेशर अप्लाय करता, तेव्हा होतं काय, आपण जर अशा प्रकारे इकडून वरून त्याला ठोकलं तर ही लेअर बाय लेअर, ओके, म्हणजे ही एक वरची लेअर जी आहे ती काय होईल, स्लाइड होईल एकमेकावर. ओके, हा जर हे म्हणजे वरून जर आपण ठोकलं तर एक लेअर पुढे रोल होऊन जाईल, मग त्याच्यानंतर खालची लेअर जी आहे ती रोल होऊन जाईल. ओके, तर अशा प्रकारे त्याला आपण ठोकून काय करू शकतो, त्याचा तार किंवा पत्रा करू शकतो. म्हणजे सोप्या भाषेत आपल्याला जर म्हणायचं झालं तर याला जर ठोकलं तर यांच्यामधला बॉन्ड जो आहे तो मेटॅलिक बॉन्ड ब्रेक होत नाही, फक्त स्लाइडली काय होतं, याला इकडे ठोकलं तर हा हे इकडे मूव्ह होऊन जातील. ओके, आणखी तुम्ही ठोकत गेलं तर हे मेटलचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत हे पुढे मूव्ह होत जातील. म्हणजे तुम्ही जिकडून प्रेशर अप्लाय करता त्याच्या अपोजिट साईडला ते काय होतात, मूव्ह होत जातात. अँड दॅट्स वाय आपण त्यांचा शेप जो आहे तो चेंज करू शकतो. त्यांची मेलेबिलिटी अँड डक्टाइलनेस जे आहे ते अशा प्रकारे इलेक्ट्रॉन सी मॉडेल वरून काय केलं जात असतं, एक्सप्लेन केलं जातं. ओके, मी परत एकदा तुम्हाला मेटॅलिक बॉन्डिंग जे आहे हे थोडंसं समजावून देण्याचा प्रयत्न करतो. मेटॅलिक बॉन्डिंग आपण कशाला म्हणतो किंवा मेटॅलिक बॉन्डिंग कशा प्रकारची मेटलमध्ये राहते हे समजून घेण्याच्या आमच्याकडे बऱ्याचशा थेरीज आहेत. त्यापैकी एक थेरी जिला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन सी मॉडेल, ते आपण आज इथे पाहिलं.
इलेक्ट्रॉन सी मॉडेलमध्ये मेटलचे पॉझिटिव्हली चार्ज आयन जे आहेत ते सी ऑफ इलेक्ट्रॉननी किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉननी किंवा मोबाईल इलेक्ट्रॉननी काय केलेले आहेत, सराउंड केलेले आहेत. त्यांच्या अवतीभोवती हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, मोबाईल इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे मोबाईल इलेक्ट्रॉन असल्यामुळे हे मेटल इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकतात. थर्मल कंडक्टिव्हिटी पण हे फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यामुळेच होत असतं आणि यांचं लस्टर पण यांचे फ्री इलेक्ट्रॉन या मेटलमध्ये आहेत, त्यामुळेच मेटलला लस्टर असतं असं आपण म्हणतो. आणि मेलाबिलिटी आणि डक्टाइलनेस जे आहे ते असं आहे का मेटलला आपण जर एका साईडने आपण जर प्रेस केलं, ठोकलं समजा, तर हे यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होत नाही, तर हे ऍटम हे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत हे पुढे पुढे सरकतात आणि त्यामुळे त्याचा शेप जो आहे तो चेंज होत असते. तर अशा प्रकारचा फिजिकल प्रॉपर्टी, काही फिजिकल प्रॉपर्टी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटीच्या बाबतीतली परत एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही याला जास्त हीट करता, एखाद्या मेटलला जास्त हीट जेव्हा आपण करतो, टेम्परेचर जेव्हा वाढवतो, तेव्हा त्याची कंडक्टिव्हिटी डिक्रीज होत असतं. त्याचं कारण असं आहे का त्याच्यामध्ये असलेले हे पॉझिटिव्हली चार्ज कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ते व्हायब्रेट व्हायला लागतात आणि ते व्हायब्रेट व्हायला लागले का तिथे ट्रॅफिक वाढते आणि त्यामुळे या इलेक्ट्रॉनचं मोबाईलनेस जे आहे त्याची जी काय ट्रान्सफर होण्याची जी क्षमता असते ती कमी होते, तिथे अडथळा निर्माण होतो. दॅट्स वाय त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे ती कमी होत असते. तर अशा प्रकारचं होतं तुमचं इलेक्ट्रॉन सी मॉडेल. नंतर आजच्या दिवसाला इथे थांबून